काय रे त्यांनी जीवनात सुंदर असा बदल केला आणि त्यांना वाटतं की मी या वयात सुद्धा काही गोष्टी करू शकतो. मित्रांनो बघा, इथे येण्यासाठी कुठलं वय लागत नाही किंवा माझं इतकं वय आहे की तितकं वय आहे, असं काही नाही. व्याधीग्रस्त माणूस हा कुठल्याही वयात होऊ शकतो, कमी वयातही होऊ शकतो, जास्त वयातही होऊ शकतो. पण त्या व्याधीग्रस्त कसं राहिलं पाहिजे किंवा आपण त्या व्याधीतून मुक्त कसं झालं पाहिजे, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. जसं की आपण संदीप सरांचाही अनुभव ऐकला. त्यांचीही शुगर इतकी हाय लेवलला होती, त्यांनी पण छान डिसिजन घेतलं, आरोग्य परिवार जॉईन केला. 450-500 शुगर असताना त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांची शुगर आज 120 130 या अशी असते, म्हणजे नॉर्मलला आहे. आणि जर त्यांनी तो विचार केला नसता की मी आता इतके दवाखाने केले, इतकी काही मेडिसिन घेतली, त्याच्याने मला फरक नाही पडला, तर यांचा आरोग्य परिवार जॉईन करून काय बदल होईल, असा निगेटिव्ह विचार केला असता तर आज ते त्यांच्या जी काही शुगर होती ते व्याधीग्रस्त राहिले असते, मरेपर्यंत त्यांना शुगरच्या गोळ्या चालू असत्या. तोच निर्णय जसा वय वर्ष 60 आहे आपले शंकर काकांचं, त्यांनी सुद्धा फक्त वजन कमी करणे, या पोटाचाच आकार त्यांचा वाढलेला होता म्हणून त्यांनी आरोग्य परिवार जॉईन केला. म्हणजे असे खूप काही पर्सन आहेत आपल्याकडे का ज्यांनी काहीतरी बदल व्हावा म्हणून आरोग्य परिवार जॉईन करतो. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आरोग्य परिवार ही आपली एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये काय शिकलं पाहिजे, त्या शाळेतल्या जे काही तुमचे कोच असतील त्यांचं काय गायडन्स घेतलं पाहिजे, हे नक्कीच तुमच्यावर आहे. नाही तर बघा, शाळेमध्ये मुलांना किती शिकवलं आणि त्याचं लक्ष जर खिडकीत असलं, इकडं तिकडं असलं, त्याचं लक्ष जर अभ्यासात नसलं, तर तो शेवटच्या जी काही परीक्षा असते त्याच्यात तो उत्तीर्ण होत नाही आणि तो फेल होतो. तसंच तुमचं पण आहे. तुम्ही इथं 3-4 महिन्यासाठी येतात छान आरोग्य कमवण्यासाठी, पण जर तुम्ही पहिल्यापासून जे सांगितलेल्या गोष्टी जर फॉलो केल्या नाही तर तुम्ही डेफिनेटली नापास होतात. नापास होणे म्हणजे काय, तुमचा रिझल्ट चांगला पाहिजे तसा येत नाही आणि तुमचा वेळ वाया जातो, समोरच्याचा वेळ वाया जातो, पैसाही खर्च होतो. तर तुम्हाला या गोष्टी करायच्या नसतील तर तुम्ही या आरोग्य परिवाराच्या जेव्हा शाळेत ऍडमिशन घेतात तेव्हा तुम्ही नक्कीच जे तुम्हाला कोच ज्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स करतात, फॉलो करायला सांगतात, ते तुम्ही केलं पाहिजे. होमवर्क जसं आपण शाळेतल्या मुलांना होमवर्क देतो तसं तुमचा कोच सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा होमवर्कच असतो. म्हणजेच होमवर्क म्हणजे काय, दिवसभरात जे तुम्हाला मी डाएट देतो, खाण्याचं पिण्याचं उठण्याचं झोपण्याचं, तो होमवर्क जर तुम्ही एक चांगल्या नोट करून ठेवला आणि तीच गोष्ट तुम्ही दुसऱ्या दिवशी फॉलो केली तर तुमचा रिझल्ट हा सुंदर येतो. जसं 8 दिवस शाळेतले मुलं होमवर्क पाळतात तसं तुम्ही स्वतःला सुद्धा एक चांगलं बनायचं आहे, म्हणून तुमचा जो डाएट असेल, व्यायाम असेल, जे काही ऍक्टिव्हिटी असेल 8 दिवसाची ती तुम्ही त्या पद्धतीने जर फॉलो केली तर, आणि ते जे काही दिवस तुम्ही इथं करणार असता 4-6 महिने, तुम्हाला जे वाटत असेल तितक्या वेळ, तर तेवढ्या वेळ जर तुम्ही आरोग्य परिवाराला जर सपोर्ट केला आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्यातही बदल व्हावा, तरच तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो मित्रांनो. तर छान असे प्रत्येकाचे अनुभव होते आणि प्रत्येकाने वर्कआउटही छान गाईड केलं. बदल हा एक दिवसात होत नाही, पण एक दिवस नक्की होतो. पण तो बदल करण्याची एक कार्यक्षमता ही आपली स्वतःमध्ये हवी. नाहीतर मी फक्त करतोच आहे पण मला रिझल्ट येत नाही, निगेटिव्ह बोलतो. आपण निगेटिव्ह जर बोललो ना तर तोच इफेक्ट तुमच्या शरीरावर होतो, लक्षात घ्या. पण तुम्ही रात्री झोपताना हा विचार करा का सकाळी मला 4:30 ते 5 मला जाग आलीच पाहिजे आणि मी पटकन उठून माझं मेडिटेशनला बसलो पाहिजे आणि माझं वर्कआउट हे झालंच पाहिजे, असं तुम्ही एकदम असा पॉझिटिव्ह व्ह्यू आणून झोपा. नक्कीच तुम्हाला त्याच टायमिंगला जाग येईल. नाही तर प्रयत्न करून बघा. आणि जर तुम्ही म्हटले ना आज खूपच अंग दुखतंय कालच्या वर्कआउटने, मला खूपच कसं तरी होतंय, मग उठल का नाही करल का नाही, हे निगेटिव्ह तुम्ही विचार करून जर झोपणार तोच निगेटिव्ह विचार तुमच्या शरीरावर येणार. तर त्याच्यामुळे कधी पण बी पॉझिटिव्ह राहा मित्रांनो. वाईट जरी झालं तरी माझं चांगलं झालंय आणि चांगल्या गोष्टीसाठी झालंय, हा विचार करा. आपण जेव्हा म्हणतो ना आपण कुठंतरी एखाद्या संकटात अडकतो या आपल्यावर काहीतरी हानी होती, काहीतरी ऍक्सिडेंट होतो, या काही ना काही आपल्या जीवनात चुकीच्या घटना घडतात, पण त्या चुकीच्या घडल्या का याच्यापेक्षा तुम्ही जर हा विचार केला ना का माझ्या बाबतीत एखादी गोष्ट वाईट झालीये, ती देवाने नक्कीच चांगल्यासाठी केलेली आहे, असा विचार केला, असा विचार जर तुम्ही केला का ती माझी चांगल्यासाठीच घडली, तर जे वाईट असेल ना ते तुमच्या जवळ थांबत नाही, ते नक्कीच लांब जातं. आणि जे तुम्ही विचार केलेला असतो ना माझं चांगल्यासाठीचे, नक्कीच तेच विचार तुमच्यामध्ये येतात. म्हणून मी नेहमी सांगते, डोक्यात जे तुम्ही विचार घेणार ते तुमच्या शरीरामध्ये भिनणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कसं राहायचं, कसा विचार करायचा हे तुमच्यावर आहे. जसं तुम्ही जे खाणार आहे, जे पिणार आहे तेच तुमच्या शरीरात जाणार आहे.
सेम ते तसंच असतं. जे तुम्ही डोक्यात विचार घेणारे, जे विचार आणणारे, सेम तेच शरीर तुमचं तयार होतं त्या गोष्टी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. म्हणून आपण आपली चुकीची जी लाईफस्टाईल आहे, खाण्याची, पिण्याची, झोपण्याची, प्रत्येक गोष्टीची लाईफस्टाईल तुम्ही चेंज करा. रात्री अवेळी झोपतात लोक. रात्री उशिरा झोपल्यानंतर आपले हार्मोन्स चेंज होतात. आपली रात्रभर झोप नाही झाल्यामुळे आपल्याला, आणि दुसऱ्या दिवशी तर आपल्याला लवकर उठायचं पण असतं. बऱ्याच लोकांचा एक प्रॉब्लेम असतो, त्यांना सकाळी उठणं असतं. 5 वाजता म्हणा, 6 वाजता म्हणा. आणि तो व्यक्ती जर रात्री 1 अन् 2 वाजता जर झोपला आणि पुन्हा त्यांनी 5ला उठायचा निर्णय केला, तर नक्कीच त्याच्यामध्ये बॅड इफेक्ट होतात आणि त्याच्या शरीरावर ताणतणाव या गोष्टी निर्माण होतात. ताणतणावाने माणसामध्ये फॅट वाढायला पण सुरुवात होते. शरीर डिस्टर्ब होतं, हार्मोन्स डिस्टर्ब होतात. तर मला एकच सांगायचं आहे, जर तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही खरंच लवकर झोपलं पाहिजे. आणि खरंच तुम्ही काहीतरी ऑनलाईन काही काम करत असाल, या तुम्हाला ते जागरण करणं फारच गरजेचं आहे, तरच तुम्ही करायचं. नाहीतर सकाळी संध्याकाळी लवकर झोपेतून उठूनही दुसऱ्या दिवशी जर आपण ते काम करू शकत असेल, तर सकाळी तुम्ही पहाटे उठून सुद्धा तुमचं काम असेल ते थोडं लवकर आटपवू शकता. पण चुकीचं आहे की रात्री उशिरापर्यंत झोपणं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा संदेश असाच आहे माझा, की तुमचे जे काही डोक्यात विचार असतील, आचार असतील, ते जर शरीरामध्ये भिनवायचे नसेल, शरीरामध्ये त्यांचा संचारण तुम्हाला करायचं नसेल, तर पहिली चालना आणि पहिली पॉझिटिव्हिटी आपल्या दिमागला द्या, आपल्या विचारांना द्या, आपल्या मेंदूला द्या. मेंदूला जास्त ताणतणाव पण योग्य नसतो, हे पण तुम्हाला माहिती. बीपी कशाने वाढतो? तुम्ही अतिरिक्त डोक्यावर ताणतणाव घेतात, अतिरिक्त टेन्शन घेतात, शुल्क गोष्टीचं टेन्शन घेता, म्हणून बीपी वाढतो. एखादा नॉर्मल व्यक्ती जर बीपी चेक करायला जर बसला आणि त्याने एकदम घाबरून घाबरून जरी त्यांनी थोडंसं जर हृदयाचे ठोके वाढवले, तरी त्याचा बीपी जास्त येतो. आणि मग त्याचा बीपी जास्त आला का डॉक्टर म्हणतो मग ही गोळी चालू करा, ती गोळी चालू करा, आणि आयुष्यभर गोळ्या चालू होतात. त्याच्यामुळे नॉर्मल राहा, व्यवस्थित राहा, हॅप्पी राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, कुठलाही आजार होणार नाही. आणि आजाराला पळवायचं असेल तर नक्कीच मी जे सांगते तुम्हाला, पॉझिटिव्ह राहा. असेल आजार तरी म्हणा मला आजार नाही, पळवून लावा त्याला. आजार येणाऱ्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे का याच्याजवळ आपण एवढं थांबलोय तरी हा आपल्याकडे बघत नाही, याला काहीच फरक पडत नाही, आणि तरी पण हा कसा राहतोय, त्याला एक दिवस लाज वाटेल, तो निघून जाईल. तोच प्रकार माणसांमध्ये असतो बघा. एखादा व्यक्ती आपल्याला हिनवत असेल, बोलत असेल, किंवा आपल्याबद्दल वाईट विचार करत असेल, आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला खाली पाडण्याचा विचार करत असतील काही लोक, तर आपण काय करायचं? त्यांना इग्नोर करायचं. त्यांना दाखवायचंच नाही का तुम्ही बोलण्याचा, तुमच्या वागण्याचा मला काही त्रास होतोय किंवा मला काही टेन्शन येते, अजिबात दाखवायचं नाही. एकदम नॉर्मल राहायचं आणि आपलं कार्य चांगलं करायचं. त्यांनी आपल्यासोबत वाईट केलं म्हणून आपण दुसऱ्यासोबत वाईट करायचं किंवा आपण त्यांचं वाईट करायचं, हा विचार बिलकुल करायचा नाही. उलट देवाला म्हणायचं, बाबा माझ्यासोबत जसे जे वागत असत त्याला तसा तसा आशीर्वाद दे, ते त्याच्यावर सोडायचं. पण आपण जर एखाद्याने आपलं बोललं ना, आपण लगेच त्याच्यावर रेस नाही व्हायचं किंवा त्याच्याबद्दल वाईट विचार नाही करायचा. आणि जर तसं तुम्ही करत असाल तर त्याच्यात आणि तुमच्यात काहीच फरक नाही. त्याला इग्नोर करा, त्या लोकांना एकदम नॉर्मली सोडा. त्यांना एक दिवस लाज वाटेल की आपण ह्या व्यक्तीला इतकं हिनवलं, इतकं बोललो, याला काहीच फरक पडत नाही. मग तो दमून जातो, तो थकून जातो, तो आपल्याबद्दल वाईटही बोलत नाही, चांगलंही बोलत नाही. तो एखादा वाट विसरे माणूस कसा असतो, विसरून जातो, तसं ते लोक आपल्याला विसरून जातात आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं त्यांचं ट्रेस राहत नाही, ना आपण एकदम हॅप्पी राहतो. पण आपण जर शेजारची अशी बोलली, जाव अशी बोलली, ही तशी बोलली, यांचा लोड घेत बसलो तर बीपी शुगरला आमंत्रण देतो, लक्षात घ्या. आणि म्हणूनच आजचा संदेश तुम्हाला हाच आहे की ताणतणाव, डिप्रेशन मधून मुक्त राहा, सुंदर राहा, हॅप्पी राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, हीच महादेवाचरणी सर्वांसाठी प्रार्थना आहे. आणि चला आपण एक सुंदर असं सॉन्ग लावूया आणि आपला कॉल वाइंड अप करूया.